या ठिकाणी जो मारुती आहे ना हा वरदहस्त दाखवलेला आहे. अभयमुद्रा, ही अभयमुद्रा म्हणतात त्याला. याला चपेट दान मुद्रा असंही म्हणतात. याचा अर्थ कसा असतो की आई आपल्या छोट्या मुलाने एखादी कोडी काढली किंवा काय केलं तर त्याला जशी चापट मारते त्या पद्धतीने याची रचना. पण आपण असं धरूया की यांनी अभय आपल्याला अभय दिलेलं आहे, ते अभयमुद्रा आहे. हा अभय असल्याने हे वरद असतं, हे दोन माहिती असतात बरोबर. ही अभयमुद्रा आहे. नंतर दुसरं एक मारुतीचं रूप असतं ते दास मारुतीचं. हे समोर राम सीता बसले, खाली लवून बसलाय, त्याला दास मारुती म्हणतात. मगाशी तो सांगितला तो वेगळा आणि हा चपेटदान मुद्रेतला हा दुसरा मारुती. एक पण चपेटदान मुद्रा आहे. पण याचं काय म्हणजे याच्यात काय हा उघडायच्या ते काय राहतात? नाही, याच्या पायाखाली जनरली पनवती असते. इथे असते बघा पनवती. एखादा राक्षस असतो किंवा पनवती असतो. आपण असं अनेक वेळा म्हणतो बघा की माझं काम होत नाहीये, पनवती लागली, तर ते पनवतीचा नाश हा करतो किंवा शक्तीने त्याच्या ताकदीने. पण ती पनवती दाखवलेली असते किंवा कधी कधी राक्षस दाखवलेला असतो आणि हा आपल्याला अभय देतोय. पनवती म्हणजे कोण होतं? पनवती म्हणजे तुम्हाला एखादं काम होत नाही, तुम्हाला ते म्हणतो, पण मग ते कंप्लीट झोपलेली आहे बघा, ती स्त्री रूपात असते पनवती. किंवा एखादा राक्षस दाखवलेला असतो, त्याच्यापासून तुमची सुटका केली त्याने, म्हणून तो अभय देतो तुम्हाला. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती असतात. कारण तो बरेच मूर्तींवाला जो हनुमान असतो त्याला पंचमुखी मारुती म्हणतात. ती वेगवेगळी मुख असतात त्याला. आपल्या पुण्याला स्वारगेटच्या बाजूला पनवेलच्या इथे तो बलभीम आहे, म्हणजे त्याची शक्ती मारुती येतो. एक प्रकारची शक्ती त्यात दाखवलेली असते. औरंगाबादला भद्र्या मारुती आहे, तो आळवा आहे. हो आहे ना, पुण्यामध्ये बरेच आहे. खुलताबादची जिलब्या, सोन्या, ते तर अशीच दिलेली नावं आहेत. ती मध्ये पेपरमध्ये पण आलं होतं, लाडाची नाव. तशा मारुतीचे. आता ही मारुती ही तुम्हाला कॉमन मारुतीची मूर्ती, समर्थ स्थापित. जिथे जिथे तुम्ही मारुती बघाल ती अशा पद्धतीची मूर्ती असते, समर्थ स्थापित. आणि करून काढलेली आहे, करून शक्यता आहे. समर्थांनी ज्या ज्या मूर्ती तेव्हा समर्थांचं एक माणसांकडे बलशाली होण्यामध्ये त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. आणि शिवाजी महाराज हे शक्तीचे उपासक आहे. ते शक्ती आणि भक्ती अशा दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की मार्ग सुकर होतो. इकडे काय या बाजूला किंवा ही मूर्ती ना कळत नाही, कारण काय त्याचे तुकडे तुकडे पडले, लक्षात ती मारुतीची असेल असं वाटत नाही. मारुतीची नाही, कारण त्याचे काही तुकडे इथे पडले. कदाचित विठ्ठलाची इकडे शंख दिसतोय, हातात शंख आहे, विष्णूची दिसते. जनरली काय असतं माहिती, कुठल्याही मूर्ती बघताना त्याचं वाहन काय ते बघायचं. आता हे वाहन काय मला कळत नाही. ती दिसतोय, घोडा तसंच दिसतंय. घोडा असेल तर मग तो आपला खंडोबा.